आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात आज आंदोलन। लोअर परेल ब्रिज खालील जागा ही लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप। ब्रिज खालची जागा ओपन जिम, विरंगुळा केंद्र यासाठी वापरण्याची मागणी। लोढांविरोधात ठाकरेंची लाक्षणिक उपोषण करणार। ठाण्यातील राष्ट्रवादी पक्षाची 100 सदस्यांची शहर कार्यकारिणी बरखास्त। ठाणे पालिकेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे कार्यकारिणी बरखास्त। लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महिला नको असं सांगत डावललं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप। विभाग चालवायला महिला नको असं म्हैसकर यांनी एका मंत्र्यांना म्हटल्याचा आरोप केलाय। 2023 मधील महायुती सरकारविषयी मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट। छत्रपती संभाजीनगरातील हिबानामा प्रकरणी जमिनीच्या मूळ मालकाला अटक। जमिनीचा मालक मीर मेहमूद अली याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणी चौकशीसाठी अटक। नोटीस बजावून देखील चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे मीर मेहमूद अलीला अटक। पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीवरनं ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या। राज्यातील 90 लाख मतदारांची नावं वगळल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप। एसआयआर मुद्द्यावरनं थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला। आगामी निवडणुकीत 50 मतदारसंघात तृणमूल समोर मोठं आव्हान आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून त्यांच्या घरात जळलेल्या नोटा सापडल्या होत्या। नासाची आर्टेमिस 2 मोहीम पूर्ण। चंद्राच्या कक्षेत गेलेले नासाचे 4 अंतराळवीर पृथ्वीवरती सुरक्षित परतले। पॅसिफिक महासागरात ओरियन कॅप्सूल यशस्वीरित्या उतरलं। दुबईत दिवसाकाठी केवळ एकच भारतीय विमान उतरणार आहे। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबई सरकारकडून येत्या 31 मे पर्यंत एकाच भारतीय विमानाला प्रवास करण्याची परवानगी। रिलायन्सच्या पंपावरती एका वेळी फक्त 1000 रुपयाचे इंधन मिळेल। पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावरती परिणाम। पंपावरील साठा संपू नये आणि गर्दी रोखण्यासाठी निर्णय।